पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये पाणी फाउंडेशनचा कार्यक्रम संपन्न। पाणी फाउंडेशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान। दरम्यान वॉटर कपसाठी सरकारकडून पाठबळ द्यायला तयार फडणवीसांचं वक्तव्य। कृषी खात्यासंदर्भातील प्रत्येक मागणीला फडणवीसांनी पाठिंबा दिला। फडणवीस आमचे टीम कॅप्टन, त्यांचे विचार स्पष्ट आणि सशक्त। माणिकराव कोकाटेंकडून फडणवीसांचं कौतुक। रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा, संभाजीराजेंची पत्रातून मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी। वाघ्या कुत्र्याचा शिवकाली इतिहासात उल्लेख नाही। 31 मे 2025 पूर्वी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी। भांडूपच्या मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत किरीट सोमय्यांकडून पोलिसांना अल्टिमेटम। कुठलीही कागदपत्र न तपासता भोंग्यांना परवानगी दिल्याचा आरोप। भोंगे काढले नाहीत तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा। मुंबईच्या नागपाड्यात गोमांस घेऊन जाणारं वाहन पकडल्याचा दावा। नागपाडा पोलिसांनी वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवला। विश्व हिंदू परिषदेचे भुजनेमाळ पोलीस ठाण्यावर आंदोलन। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला सांस्कृतिक कार्यक्रमाला गौतमी पाटीलची हजेरी। कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाडही सपत्नीक उपस्थित। बस चालवत असताना मोबाईलवर आयपीएल बघणारा चालक बडतर्फ, संबंधित खासगी कंपनीला 5,000 रुपयांचा दंड। मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार कारवाई। प्रवाशांनी चालकाचा व्हिडिओ मंत्री प्रताप सरनाईकांना पाठवला। पुण्याच्या मंचरमध्ये पत्रकारांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न। TV9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्याकडून पत्रकार बांधवांना विशेष मार्गदर्शन। कार्यक्रमाला आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यातील पत्रकारांची हजेरी। वसंतनगरी फेडरेशनचं महानगरपालिकेविरोधात आंदोलन। वसंतनगरी मैदानात भरलेल्या मेळ्यात 17 मार्च रोजी एका तरुणाचा इलेक्ट्रिक शॉक लागून दुर्दैवी मृत्यू। घटनेच्या निषेधार्थ वसईकरांनी घेराव घातला। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाचा सोहळा। राम जन्मोत्सव सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिरात साफसफाई करण्यात आली। जायकवाडी धरणात फक्त 58% पाणीसाठा शिल्लक। बाष्पी मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट। संभाजीनगर जिल्ह्यात 15 टँकरनं पाणी पुरवठा सुरू। जळगावच्या म्हसवड स्थानकात 26 मार्चपर्यंत रेल्वेचा विशेष ब्लॉक। लूप लाईन विस्तारीकरण, गॅड पुनर्रचनेच्या कामासाठी गाड्या बंद। वाशिमच्या कारंजा गुरुमंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 170 कोटींचा निधी मंजूर। अमोल पाटणकर यांच्या पाठपुराव्याला यश। पुण्याच्या बीटी कवडे रोडवरील पाण्याच्या टाकीचा पाईप फुटला। अवघ्या 6 महिन्याआधी टाकीचं लोकार्पण केलं होतं। लाखो लिटर पाण्याची नासाडी। YWCA सेवाभावी संस्थेकडून वार्षिक क्रीडा दिनानिमित्त विविध खेळांचे सामने आयोजित। संस्थेला 150 वर्ष पूर्ण। मुंबईच्या भायखळ्यातील झुला मैदानावर स्पर्धेचं आयोजन। शिर्डीतील अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचा समारोप। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप। वारकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार उदय सामंतांची प्रतिक्रिया। वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग। नांगरणीच्या दरात 200 ते 400 रुपयांनी वाढ। वाढत्या खर्चामुळे शेती तोट्यात। रत्नागिरीतील हापूस आंब्याची निर्यातीसाठी पणन महामंडळ सज्ज। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरियामध्ये देखील आंब्याची निर्यात होणार। चैत्र नवरात्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील महाकाली मंदिरात स्वच्छता मोहीम। 3 एप्रिलपासून नवरात्र यात्रेला सुरुवात होणार। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तसंच जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वीय सहाय्यक पल्लवी सरवदेंचं अपघाती निधन। श्रीवर्धनमध्ये बोगस डॉक्टरनं महिलेला दिल्या गर्भपाताच्या गोळ्या। गोळ्या खाऊन रक्तस्राव झाल्यानं महिलेची प्रकृती बिघडली। बोगस डॉक्टर शंकर कुंभार विरोधात दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी अशोक ढोडी हत्या प्रकरणी अपडेट। फरार आरोपी अविनाश ढोडीची सर्व मालमत्ता जप्त केली जाणार। मुख्य आरोपी अविनाश ढोडी 2 महिन्यांपासून फरार। पालघर पोलीस अधीक्षकांची माहिती। बुलढाण्यात अवैध दारू विक्रेत्याचा पाठलाग करत असताना पोलिसाचा मृत्यू। पोलिसांच्या दुचाकीला दारू विक्रेत्यांनी लाथ मारल्यानं दुचाकीवरून पडून दुर्घटना। एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी। शेळगाव आटोळ जवळची घटना। मुंबईमधील हत्येच्या आरोपीला 10 वर्षांनंतर गुजरातमधून अटक। 2015 मध्ये नागपाड्यात झालेल्या हत्येप्रकरणी आरोपी फरार होता। आरोपी नाव बदलून गुजरातला पळून गेल्याचं तपासात निष्पन्न। जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यावरून वादावादी। आमदार पुत्र आणि कालवा निरीक्षकाची फोनवरून वादावादी व्हायरल। वरखेडवरून वडीला जाणाऱ्या कालव्याचं पाणी बंद। पाथरीचे माजी आमदार दिगंबर वडीकरांच्या मुलाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। बुलढाण्याच्या शेलूदमधील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचा बट्ट्याबोळ।
बाल संगोपन रजा घेऊन 2 शिक्षिका वर्षभरापासून रजेवर, दोन्ही शिक्षकांवर कारवाईची मागणी. दरम्यान नियमानुसार दोषींवर कारवाई होईल. पंचायत समित्या गट शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती. रत्नागिरी शहरातील पाणीपुरवठा दर सोमवारी बंद राहणार. भीषण पाणी टंचाई रोखण्यासाठी नगर परिषदेची खबरदारी. त्यामुळे उद्या रत्नागिरीत पाणीपुरवठा बंद असेल. भंडारा जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत 1367 कामं सुरू. 329 ग्रामपंचायतीतील 16,000 मजुरांना रोजगार उपलब्ध. उन्हाची तीव्रता वाढत चालल्यानं पाणी पातळीत घट. जालना तालुक्यातील उटवद आणि परिसरातील फळबागा पाण्याअभावी सुकू लागल्यात. पुढील 2 महिने फळबागा टिकवण्याचं शेतकऱ्यांसमोर आवाहन. सरकारला आयबीच्या शाळा चालतात, मग एसएससी का नको? सुप्रिया सुळेंचा सवाल. तर सीबीएसई पॅटर्नबाबत 2 दिवसात सविस्तर माहिती देणार. एसएससी बोर्ड बालभारतीचं अस्तित्व यापुढे कायम राहील. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंचं स्पष्टीकरण. मंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांवर भडकले. ढिसाळ नियोजनामुळे नितेश राणेंकडून नाराजी व्यक्त. वाशिमच्या कारंजा गुरुमंदिर तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 170 कोटींचा निधी मंजूर. अमोल पाटणकर यांच्या पाठपुराव्याला यश. नंदुरबारच्या मांडवी खुर्द जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली. पहाटे घटना घडल्यानं मोठा अनर्थ टळला. जिल्हा परिषद शाळेतील 5 खोल्यात धोकादायक स्थिती. उदगीरमध्ये टोळक्याकडून 2 तरुणांना बेदम मारहाण. मारहाणीत 2 तरुण जखमी. गुन्हा दाखल करत पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. घरफोडी करणाऱ्या 2 आरोपींना मानकापूर पोलिसांकडून अटक. आरोपींकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. दुकानाला आग. 4 दुकानं जळाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान. पवईत आयआयटी कॅम्पस परिसरात मगरीचं दर्शन. लेक साईड पद्मावती मंदिराजवळील घटना. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. मनपा आणि फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला दुसऱ्या ठिकाणी हलवलं. गेल्या 4 महिन्यांपासून परंडा तालुक्यात बिबट्याची दहशत होती. अखेर बिबट्याला पकडण्यात यश. वन विभागाच्या सतर्कतेमुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे बिबट्या पिंजऱ्यात. नागपूर जिल्ह्यातील कुहीमधील नवीन एमआयडीसीला मान्यता. नवीन एमआयडीसीमुळे उमरेड विधानसभा मतदारसंघातील रोजगाराच्या संधी वाढणार. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांची माहिती. म्हाडाच्या गोरेगावमधील इमारतींची 35 लाखांची पाण्याची देयकं थकीत. बीएमसीची म्हाडाला नोटीस. पालिकेकडून अपुरा पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण. मेळघाटात 21 दिवसांच्या बाळाला 62 चटके दिल्याच्या घटनेची पथनाट्यातून जनजागृती. पथनाट्यातून अनिष्ट प्रथांवर प्रहार. आदिवासींनी विज्ञानाची कास धरावी. सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. मागच्या वर्षीच्या तुलनेत तूर हळदीचे दर घसरले. परभणीत कापूस, सोयाबीन, तूर आणि हळद उत्पादक शेतकरी अडचणीत. योग्य दर न मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये निराशा. धुळ्याच्या साखरीत शेतकऱ्यांसाठी 1 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन. सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन. नंदुरबार नगरपालिकेच्या हद्दीतील शासकीय कार्यालयांवर मोठ्या प्रमाणात कर थकीत. आतापर्यंत 8,86 लाखांची वसुली. मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत 100% कर वसुलीचं आव्हान. नंदुरबारमधील 4.25 लाख कुटुंबांचं ई-केवायसी अजूनही बाकी. मोफत धान्याचा लाभ मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंत ई-केवायसी करणं बंधनकारक. नंदुरबार जिल्हा प्रशासनानं पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याच्या कामाला मंजुरी द्यावी. भारतीय जैन संघटनेची मागणी. धुळे शहरातील सर्व नाल्यांवरील पुलांना जाळी लावण्यात येणार. परिसरातील नाले स्वच्छ राखण्यात मदत होणार. यवतमाळमध्ये महाराष्ट्र परिवहन मंडळातर्फे पुसद आगाराला 10 नवीन लालपरी बस उपलब्ध. मंत्री इंद्रनील नाईक यांनी स्वतः बस चालवली.